भागवत अध्याय क्रमांक 5. आपण काल पाहत होतो हे जयंतांचे जे पुत्र आहेत का नाही, जयंत म्हणजे जे नवनारायण आहेत, हा या सगळ्यांचा संवाद आणि जनक राजांचा संवाद चालला होता. आणि काल शेवटचा संवाद कर भाजिन मुनी यांच्या बरोबर झाला. आणि सगळ्या त्यांची उत्तर दिल्यानंतर जे जनक राजाने प्रश्न केला होता ना, की जे 4 युग आहेत त्या 4 युगामध्ये आम्हाला भक्तीचे स्वरूप सांगा, ते सांगत असताना का काल आपण कलियुगामधल्या भक्तीचं स्वरूप पाहिलं. आणि कलियुगामध्ये नामसंकीर्तनाशिवाय पर्यायच नाही. नामसंकीर्तनाने सगळ्यात सोपं साधन आहे त्या परमात्म्याला, त्या भगवंताला प्राप्त करायचं. कसं प्राप्त करायचं, भगवंत कशी कृपा करतो ते आपण काल पाहिलं. आणि ते ऐकल्यानंतर राजाला अष्टसात्विक भाव झाले, त्याला अंतकरण त्याचं भरून आलं आणि काय त्याला आनंद समाधान झालं. एवढं समाधान त्याला झालं की आता त्याला त्याच्या ठिकाणी प्रश्न विचारायला राहिले नाही. आता बघू पुढे काय म्हणतोय परत. या परे ते भागवत श्रेष्ठ नवहे जानाती वरिष्ठ, समजता देखताची स्पष्ट झाल्या दृष्ट ऊर्ध्वगमने. अशा प्रकारे ह्याप्रमाणे जे श्रेष्ठ भागवत होते, श्रेष्ठ भागवत म्हणजे कोण, ते नवनारायण, हे सर्व सगळे सभाजन त्यांना पाहत होते आणि ते आकाश मार्गाने निघून गेले. सगळे त्यांना पाहत होते आलेले, त्यांनी उत्तर दिले, प्रश्नाचे उत्तर दिले, त्यांनी भागवत धर्म त्याला समजून सांगितला राजाला. आणि सगळं झाल्यानंतर राजाने त्यांची पूजा केली आणि ते आकाश मार्गाने निघून गेले. आणि आकाश मार्गाने निघून जात असताना सगळ्यांनी तिथे जेवढे काही होते त्या सभेमध्ये त्या सगळ्यांनी त्यांना पाहिलं. ते भागवत धर्म स्थिती अनुष्ठुनी भगवत भक्ती, राजा पावला परमगते पूर्ण प्राप्ती निजबोधे. त्यांनी ज्या भगवत भक्तीचा उपदेश केला त्याप्रमाणे आचरण करून राजाला पूर्ण आत्मबोध झाला व श्रद्धेने केलेल्या भक्तीचे फल अशी जी विधी अवस्था ती प्राप्त होऊन जनक राजा परम विश्रांतीचा अनुभव घेऊ लागला. आता पहा, सद्गुरू आपल्याला सांगतात, सद्गुरू आपल्याला आत्मबोध करतात का नाही. तसाच हा आत्मबोध त्या राजाला त्या नवनारायणांनी केला. पण नुसतं बोध केल्यानंतर सोडून दिला का राजानी? काय केलं त्या राजानी ते इथं सांगितलंय. त्याप्रमाणे त्यांनी त्याचं काय केलं, मनन केलं. म्हणजे काय केलं, त्याचा विचार केला. जे नवनारायणांनी सांगितलं, यांनी जे काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे सांगितले त्या उत्तराचं यांनी मनन केलं, त्याचा विचार केला आणि विचारांती त्याला तो बोध पूर्ण झाला. त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं, जसं त्यांनी नवनारायणांनी सांगितलं होतं ना त्या पद्धतीने आचरण केलं. आणि त्यामुळे त्या राजाला पूर्ण आत्मबोध झाला आणि श्रद्धेने केलेल्या भक्तीचे फळ अशी जी विधी अवस्था बघा. आणि जी श्रद्धा ठेवून साधू संतांवरती भगवंतावरती श्रद्धा ठेवून जी भक्ती केली जाते त्यामुळे त्या राजाला विद्यावस्था प्राप्त झाली. आणि तो राजा विद्यावस्था प्राप्त होऊन जनक राजा असणारा परमविश्रांतीचा अनुभव येऊ लागला. परमविश्रांतीचा म्हणजे परमविश्रांती म्हणजे कुठे आहे परमविश्रांती? सगळ्यात मोठी विश्रांती म्हणजे काय, स्वरूपाचा आनंद, समाधान का नाही, त्याचा तो अनुभव घ्यायला लागला. भावे करिता भगवत भक्ती देही प्रकटे विधेय स्थिती, ते पाहुनी जनक नृपती परमविश्रांती पावला. बघा आता श्लोक क्रमांक 45. तोमेप्त्यम तान्हम भागम धर्मान भगवत्तान श्रुतान, आस्थितः श्रद्धाय युक्तो निसंगो याशेष्य परम. महाभाग्यवान वसुदेवा, तू सुद्धा श्रवण केलेल्या या भागवत धर्माचे आचरण करून श्रद्धेने युक्त होऊन सर्व प्रकारचा संग सोडून परमगतीला प्राप्त होशील. श्लोक क्रमांक 45. बघा आता हा संवाद कोण सांगत होतं? जनक राजा आणि नवनारायणाचा संवाद नारद मुनी वसुदेवाला सांगत होते. तर आता वसुदेव बोलतात या श्लोकामध्ये बघा. सकळ भाग्यांची या पंक्ती, जेथे ठाकल्या येते विश्रांती, ते वासुदेवा भाग्यस्थिती तुझ्या घराप्रती क्रीडत. अरे म्हणले वसुदेवा, वसुदेव या नावावरून वासुदेव असं श्रीकृष्णाला नाव झालेलं आहे ना का नाही. म्हणजे वडिलांच्या नावावरून वासुदेव नाव झाले मुलाला का नाही, म्हणजे त्या भगवंताला. मग त्या नावाच्या प्रभावाने लोकांचे सर्व दोष नष्ट होतात. एवढं सामर्थ्य नावामध्ये. कोणत्या नावामध्ये? वासुदेव या नावामध्ये. आणि हे नाव कोणा पडलंय? तुझ्या नावावरून. म्हणजे एवढ्या भाग्याचा भाग्यनिधी वसुदेवा तुची त्रिशुद्धी, तवा भागवत धर्माचा विधी अस्तक्य बुद्धी अवधारीला. म्हणून हे वासुदेवा, अरे एवढ्या मोठ्या भाग्याचा ठेवा तुझ्याकडे आहे आणि तू भागवत धर्माचा विधी भक्तीपूर्वक श्रवण केलायस. आता तू काय केलाय? आता मी तुला जे सांगितलं ना भागवत धर्म कसा असतो, कारण राजाने तोच प्रश्न विचारला होता आणि वसुदेवाने पण तोच प्रश्न विचारला होता नारद मुनीला की नेमकं भागवत धर्म म्हणजे काय आणि त्याचं आचरण कसं करायचं.
मग हा प्रश्न विचारल्यामुळे नारद मुनींनी त्यांना जनक राजा आणि नवनारायणची कथा सांगितली की असाच एकदा प्रश्न मला जनक राजाने विचारला होता कुणाला, नवनारायणाला. तेव्हा त्यांनी त्याच्यावर त्यांना उपदेश दिला आणि आता ते उपदेश त्या वसुदेवाने श्रवण केलाय. म्हणून आज नारद मुनी सांगतात, म्हणून हे वसुदेवा तुम्ही काय करा आता, हा तुम्ही जे भक्तीपूर्वक श्रवण केला आहेस ना, हा आता त्याचं आचरण करा. म्हणजे देवाच्या बापाला सुद्धा आचरण चुकलेलं नाही, करावंच लागलं. श्रद्धेने केलेल्या वस्तू श्रवणा, मननियुक्त धरावे धारणा, तैनी संग होऊनिया जाना, पावशित तक्षणा निज धामाशी. अरे श्रद्धेने सद्द वस्तू जे ब्रह्म त्या संबंधित श्रवण करावे. काय करायचं, कशाला ऐकायचं ते श्रद्धेने म्हणजे श्रद्धा कशाला म्हणायचं, जे सांगते ना, नाही जे सांगते ना ते खरंच आहे असा भाव ठेवू त्याला म्हणायचं श्रद्धा. ते जे सांगतात ना आपण ज्यांच्याकडनं श्रवण करून घेतोय, श्रवण करायचंच ना. मग आता कोणाकडनं श्रवण करतोय आपण, साधू संतांकडनं सद्गुरूकडनं श्रवण करतोय ना. मग ते जे सांगतात आपल्याला ते खरंच आहे. कसं आहे ते, किती खरं आहे ते 100% खरंच आहे ते. असा भाव, शुद्ध भाव ठेवून ते श्रवण करायचं. म्हणजे काय होतं, ते श्रवण केलं की त्याचं मनन होतं. त्याच्यावर आपला विश्वास असतो ना आपला, सांगणाऱ्यावरती आपला विश्वास आहे ना. म्हणजे आणि सांगण्यावर विश्वास असल्यामुळे तो जो काही सांगतोय ना ते खरंच आहे असं श्रद्धा राहते. म्हणून तो त्याचं मनन करतो आणि आपण असंच आचरण केलं पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे, आपण असं ऐकलं होतं बाबा, वाईट नको वागायला, चांगलं वागलं पाहिजे, खोटं नको बोलायला, आपण खरं बोललं पाहिजे. कशामुळे होतं हे, आपण त्यांचं ऐकल्यामुळे. कशामुळे त्यांचं आपण ऐकलं, त्यांच्यावर आपला विश्वास आहे म्हणून विश्वास लय महत्वाचा आहे. सुरुवातीला श्रद्धा लय महत्वाची आहे. म्हणून मनात त्या स्थितीची धारणा स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे तू निसंग होऊन लगेच परमपदाला प्राप्त होशील. म्हणजे तू जे श्रवण केलंय त्याचं मनन कर, आणि मनन केल्यानंतर मनामध्ये ते राहायला लागन, आणि मनामध्ये ते सतत स्थिर राहिलं की काय होईल, त्याचा तुला अनुभव येईल. काय येईल तुला, निसंग होऊन लगेच तू परमपदाला प्राप्त होशील. हा, तुला त्याचा अनुभव येईल. आणि काय होशील तू निसंग म्हणजे आता तुला कुणाचा संग राहिला नाही. म्हणजे तूच कोण, आता तूच तू परमात्मा स्वरूप आहे. आणि असं जो परमात्मा स्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे, ते कोण आहे, तूच आहेस. आणि तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. ह्या परमपदाला तू प्राप्त होशील. कोण सांगते हे, नारद मुनी वसुदेवाला सांगतात. जया निज धामाच्या या ठाई, कार्य कारण दोन्ही नाही, त्या परमपदाचे ठाई निज सुखे पायी सुखरूप होशी. ज्या परमश्रेष्ठ पदामध्ये कार्यकारण भाव नाही. बघा आता जे परमसृष्टीचे पद आहे, परमश्रेष्ठ पद कोणतं आहे, ब्रह्मस्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं का नाही, त्याला आपण परमात्मा म्हणतो. त्याच्या ठिकाणी काय नाही, कार्य आणि कारण हा भाव नाही. कार्य आणि कारण म्हणजे काय, हे जगत व्हायला काय कोण कारण आहे, माया. आणि ह्या जगताचं माया कोण आहे, कार्य आहे. कारण कोणी माया आहे, आणि तिने केलेले जगत रूपी ही काय, कार्य आहे. आता ही माया त्या ठिकाणी राहिली नाही, आणि कार्य म्हणजे कार्य आणि कारण म्हणजे माया शिल्लक नाही राहिली आणि जगतच शिल्लक राहिलं नाही. म्हणजे काय झालं नाही, हे दोन्ही भाव त्या ठिकाणी राहिले नाही. म्हणून अशा त्या परमपदाला तू सुखरूप होऊन राहशील. कोणत्या पदाला, म्हणजे त्या ठिकाणी जगत पण नाही आणि माया पण नाही, असं असताना एक नम स्वयं परब्रह्म तूच आहेस. या पदाला तू काय राहशील, सुखरूप होऊन राहशील, सुखरूप. मग तू अवघाची सुखरूप होशील. काय होशील तू, सुखरूप होऊन राहशील. युवया खुलो दंपर्तेर्षतां पुरितम जगत, पुत्रता मगबद्धम भवनाश्वर हरी. ही श्लोक क्रमांक 46. तुम्हा पती पत्नींच्या कीर्तीने खरोखर जग भरून गेले आहे, कारण षडगुण ऐश्वरयुक्त भगवान ईश्वर हरी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आला आहे. श्लोक क्रमांक 46. आम्हा दाम्पत्याची या कीर्ती, यशाशी आली श्रीमंती, तुमचे यश त्रिजगते परमानंदे शिती परिपूर्ण झाली. म्हणजे तुम्ही जे उभं येतं, म्हणजे कोण, वसुदेव आणि देवकी का नाही, तुमच्यामुळं या कीर्तीने, तुमच्या कीर्तीने यशाला श्रीमंती आली. म्हणजे कोणाला, यशाला. यश, आपण यशाच्या मागं पळतो ना, पण यांच्यामुळे ते यशाला श्रीमंती आली. आणि ते त्रिभुवनात पसरले. कोणते यश त्रिभुवनात पसरले. पृथ्वी, त्यामुळे पृथ्वी आनंदित होऊन झाली. पृथ्वी सुद्धा काय झाली, आनंद रूप होऊन गेली. म्हणून ज्या लागे की जे यजन, ज्या लागे दिजे दान, ज्या लागे की जे तपाचरण योग साधन, ज्या लागे. म्हणून यज्ञ, दान, तप, योग साधन हे ज्याच्यासाठी करायचे ना, कशासाठी करायचे सगळं हे, तो आनंद मिळण्यासाठी, ते समाधान मिळण्यासाठी, ते स्वस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी, त्याच्यासाठी हे सगळं करणं आहे. पण आपल्याला काय करायचं आपल्याला तेच माहित नाही. माहिती का, किती लोकांना माहिती सांगा बरं. फक्त म्हणते बाबा एक देव प्राप्त करून घेतला पाहिजे. देव प्राप्त करायचा आहे का, आपलं स्वरूप आपल्याला ओळखायचंय.
आपलं स्वरूप आपल्याला ओळखायचं. पण हे लोकांना माहिती नाही आपण कशासाठी आपण आलो इथं, आपल्याला काय करायचं ते माहित नाही. पण म्हणून आता जे ते करायचंय ना, ते करण्यासाठी यज्ञ, दान, तप, योग साधना एवढे जे साधन आहेत हे सगळे, हे साधनं ज्याच्यासाठी करायच्यात, जो न वर्णवे वेदाशेषा, जो दुर्लभ सनकाधिका, त्या पुत्रत्वे यदुनायका, उतसंगी रेखा खेळवशी. अरे म्हणजे ज्याचे वर्णन, कुणाचे वर्णन? त्या परमात्म्याचे वर्णन, त्या ब्रह्माचे वर्णन, त्या आत्मस्वरूपाचं वर्णन त्या वेदाला करता आलं नाही, त्या शेषालाही करू शकत नाही. असं असणारे सनकाधिकसही ते दुर्लभ आहे. बघा, सनकाधिक संताला स्वतःचं वर्णन करता आलं नाही, त्याला हे यदुश्रेष्ठा तू पुत्राच्या नात्याने मांडीवर खेळतोस. बघा, असा असणारा तो परमात्मा ते तुझ्या घरी पुढच्या जन्माला आलाय आणि तू त्याला खेळवतोयस. किती तुझं मग भाग्य आहे बाबा. हे कोण सांगते? नारद मुनी सांगते वसुदेवाला. वसुदेवाला आहे काय माहिती? जो कलिकाळाचा निजशास्ता, जो ब्रह्मादिकांचा नियंता, जो संहारकांचा संहर्ता, जो प्रतिपाळिता त्रिजगती, जो काळालाही शासन करणारा आहे. बघा बघा, कोण? काळ. काळ म्हणजे कोण? मृत्यू. त्यालाही शासन करणारा आहे. ब्रह्मदेव, जे इतर देवता ज्यांची आज्ञा पाळतात, जो यमाचाही संहार करणारा आहे, तिन्ही जगांचा जो पालन करता आहे, असा असणारा, जो सकळ भाग्याचे भूषण, जो सकळ मंडन, षडगुणांचे अधिष्ठान, तो पुत्रत्वे श्रीकृष्ण सर्वांगी लोळे. बघा, जो भाग्यांचे भूषण आहे. बघा, सगळ्या भाग्यांचं भूषण. भाग्यांचं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ जे भाग्य असेल ना, काय सगळ्यात श्रेष्ठ भाग्य? ते परमात्मा प्राप्त करणं, का नाही? त्या भाग्याचं जे भूषण असणार, भूषण म्हणजे काय? त्याच्यामुळे ती भाग्य आहे, का नाही? असं असणारा सर्व शोभिवंतांची शोभा. शोभिवंतांची शोभा म्हणजे सगळं जे काही शोभा म्हणून आलेली नाही सगळ्या गोष्टीला, शोभा कुणामुळे आली? त्याच्यामुळे झाली सगळी शोभा. अख्खे जगताला, जगत रूपाने नटलंय, कुणामुळे आली? हा, शोभा ज्याच्यामुळे आली, अशी असणारी शोभा. सर्व महान गुणांचा असणारा आधार. बघा, जे महान गुण आहेत सगळे त्यांचा असणारा आधार. कोणते महागुण येते? त्रिगुण, का नाही आपलं हे सत्वगुण, रजगुण, तमगुण, हे जे गुण आहेत ना, यांचाही आधार असणारा जो श्रीकृष्ण, तो तुझा पुत्र, या भावनेने तुझ्या अंग खांद्यावर खेळला आहे भगवानामध्ये. किती महान भाग्य आहे तुझं. दर्शनालागे गगनालोपे, शयनासन भोजने हे, आत्मा व पवितम कृष्णे, पुत्र स्नेहे प्रकृतवर्तो. श्लोक क्रमांक 47. कृष्णावर पुत्र म्हणून स्नेह करताना तुम्हा उभयतांच्या दर्शन जवळ घेणे, बोलणे, निजवणे, बसवणे, त्यांना जीव घालणे इत्यादी कार्याची तुमचे चित्त शुद्ध झाले आहे. बघा, आता चित्त शुद्ध कशाने होतं पहा बरं का. आता बारीकाने विचार करा. भगवंतांचं कोण आहे? बाप आहे हा, वसुदेव, बरोबर का नाही? पण तो त्यांच्या पोटी जन्माला आलाय. आता जन्माला आल्यामुळं त्याला खाऊ घातलं, त्याला खेळावलं, त्याचे संगोपन केलं, त्याचे लाड केले, का नाही? हा, हे सगळं करत असताना त्यांच्या चित्तामध्ये कोण होता? कृष्ण, 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 कृष्ण. आणि चित्तामध्ये कोणता कृष्ण होता? सगुण स्वरूपाचा ईश्वर. सगुण म्हणजे मनुष्य रूपाने होता ना तो, का नाही? पण त्याला काय मानला होता त्यांनी? आपला स्वतःचा मुलगा मानला होता. आणि स्वतः त्या चित्तामध्ये असल्यामुळं त्यांचं अंतःकरण शुद्ध होऊन गेलं. आणि ते अंतःकरण शुद्ध झाल्यामुळं पुढं आता वसुदेवाची, नारदांची वसुदेवाची भेट झाली. आता ते ब्रह्मज्ञान त्यांना व्हायचे. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला आपल्या सद्गुरूच्या कृपेने झाले. जे आता नारद मुनी वसुदेवाला सांगितलं का, हा, असं असणारं ब्रह्मज्ञान आपल्याला काय झालंय? आपल्या सद्गुरूच्या कृपेने झालंय. मग आता ते भाग्यवान म्हणलं, आपण भाग्यवान नाहीत का? सांगा बरं तुम्ही. पण कळलं तर ना आपल्याला. नाही, कळलं तर आपल्याला की आपण भाग्यवान आहेत. आणि एवढं मोठं असं महान असणारं ज्ञान, आत्मज्ञान, ते आपल्याला मिळालं आपल्या सद्गुरूच्या कृपेने. हे कळलं तरच ना. म्हणून परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण सादरे करिता अवलोकन, तेने दृष्टी होय पावन, डोळ्या संपूर्ण सुखाव बोध. परब्रह्ममूर्ती असणारी श्रीकृष्णाचे आदराने अवलोकन केले असता दृष्टी पावन होऊन जाते, डोळ्याला सुख वाटते. आणि तसेच कृष्णाचे शब्द कानी पडताच कर्णरंध्र पवित्र होतात. असा असणारा तो भगवंत. आळविता श्रीकृष्ण कृष्ण, अथवा कृष्णेशी संभाषण, तेने वाचा झाली पावन, जैशी गंगा जीवन संतप्ता. म्हणून संतप्त झालेल्या, जसे गंगाजल शांत करते. बघा, संतप्त झालं म्हणजे काय? म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे, का नाही, किंवा लय तापलेला आहे एखादा, का नाही, किंवा अग्नी लागलेला आहे, त्याला शांत कोण करतंय? पाणी शांत करत. तसे श्रीकृष्णाला कृष्ण कृष्ण असे आळविले तर, किंवा त्याच्याही संभाषण केले तर आपली वाणी पावन होते. बघा,
आणि मग असंच जर जसं म्हणले अग्नी लागला त्याच्यावर पाणी टाकलं की शांत होतं, एखादी तापली गरम झालेली वस्तू आहे त्याच्यावर पाणी टाकलं की शांत होतं, तहान लागली आपल्याला का नाही, कोरड पडली, पाणी पिलं की काय होतं लगेच, हा असं थोडस कसं फ्रेश वाटतं का नाही. कशामुळं? त्या पाण्यामुळं. तसं म्हणले त्या वाणीने नुसतं कृष्ण 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 जरी म्हणलं, हा, किंवा त्याच्याबद्दल बोललं, भगवंत अवताराला आला, वसुदेव देवकीची पोटी जन्माला आला, त्यांनी कंसाला मारलं, त्यांनी हे केलं, त्यांनी अर्जुनाला गीता सांगितली, असं जरी आपण मुखाने एकमेकाला सांगितलं तरी सुद्धा आपली वाणी पावन होते. एवढं सामर्थ्य कृष्ण नामामध्ये, एवढं सामर्थ्य नामसंकीर्तनामध्ये. नाना याग विधी यजती जाते, तेथ न घे जो अनु अवधानाते, तो वारिता ही दोही हाते, बैसे सांगते भोजनी कृष्ण, जो अनेक यज्ञामध्ये सुद्धा प्रकट होत नाही. बघा किती जरी यज्ञ केले ना अनेक प्रकारचे, भले मोठमोठे गावरान तुपाचे हातीचे सोंडे धारा घातल्या, हा, असं जरी केलं तरी तो यज्ञामध्ये प्रकट होत नाही, यज्ञातील हविर्भागही तो घेत नाही. पण तोच असणारा श्रीकृष्ण तुमच्या जेवणाच्या वेळेसाठी थांबून बसतो, म्हणतो ना येऊ द्या ना आमच्या आता, कोण आमची वसुदेव बाबा येऊ द्या का नाही, देवकी माता येऊ द्या, मग त्याला आपण सगळे संगीत जेवण करू, असं तुमची वाट बघत बसतो तो. हा, आणि तुमच्या बरोबर जेवायला बसून त्याच्या तोंड्यातील घासही तुम्हाला लाडाने भरवितो. बघा आता आता हा मोठा झालाय ना, मग हाय बापाला काय करतो, घास भरवतो. असा त्याच्या बालपणीचा अनुभव तुम्हाला आलेला आहे, किंवा तुम्ही त्यांना भरवला घास का नाही. जो दुर्लभ योग योगी, जो वेळ राखे भोजना लागे, मुखीचे शेष दे तुम्हा लागे, लाग वेगे बाललीला, तेने संतप्त संतोखी, तोही ग्रास घाली तुम्हा मुखी, तुम्हा येशे भाग्य त्रलोकी, नाही आणि की अर्जिले. अहो म्हणले त्रिविध ताप शांत करणारा कृष्ण. कशाने? का नाही, जसं म्हणलं पाणी काय करतं, अग्नीला शांत करते ना, तसं जीवाच्या मागे लागलेले जे त्रिविध ताप आहेत ना, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आदिदैविक, हे जे तीन ताप येतं, तिन्ही तापाला तो शांत करणारा कृष्ण तुमच्या तोंडात घास देत असेल, ते तुमचे भाग्य दुसऱ्या कुणालाच लाभले नाही. बघा ना, तुम्ही त्याला भरवताय, तो तुम्हाला भरवतोय, किती तुमचं मोठं भाग्य आहे. हे कोण सांगतय? नारद मुनी सांगतात. कुणाला? वसुदेवाला सांगतात. मग तोपर्यंत त्यांना त्याची किंमत होती का, किंवा तो त्याला कळला होता का? नव्हता कळला. म्हणून तेने कृष्ण शेषामृते, रसना विटोये अमृता ते, मा इतर रसा गोड तेथे, कोण म्हणते म्हणवया. कृष्णाच्या मुखातील उष्ट्या घासात, बघा आता कृष्णाचं जे मुख आहे, हा, आणि त्याचं जे उष्ट्या घास जे अमृत असते, त्याच्यामध्ये काय अमृत आहे, आता बघून त्याचं उष्ट्या म्हणल्यावर, मग त्यामुळे जिबेला खऱ्या अमृताचं वीट आला असेल, त्यापुढे तुम्हाला इतरत्र सहित उच्च वाटत असतील. बघा ना, मग असं असणार भगवंतांनी त्याच्याच मुखातला घास परत तुम्हाला भरावला, मग त्याचं मग उष्ट म्हणजे कसं आहे, अमृत आहे म्हणले, मग ते अमृतापुढे जे खरं अमृत आहे ते का अमृत सुद्धा फिकं पडलं असेल, हा, तेही तुम्हाला काय होईल, त्याचा रस तुम्हाला फिका वाटला असेल, असे नारद मुनी सांगतात. म्हणून तेने श्रीकृष्ण रस शेषे, अंतर शुद्धी अनायासे, जे नाना तपसायाशे, आती प्रयाशे न लभे कदा, जी चित्तशुद्धी विविध तपनेही कधी प्राप्त होत नाही. बघा, जी चित्तशुद्धी काय होत नाही, विविध तपने, किती जरी तप केली तप का नाही, कारण योग याग विधी येणे नवी सिद्धी, वायाची उपाधी दमधर्म. तुम्ही किती योग केले, याग केले, तप केले, हा, काही जरी केलं तरी तो असा असणारा परमात्मा, ती चित्तशुद्धी त्यांनी कधी होत नाही, आणि तोच असताना श्रीकृष्णाच्या उष्ट्या घासाने तुम्हाला अनाशी अशी प्राप्त झाली. बघा, पण तुम्ही नुसतं त्याचं कृष्णाचं उष्ट खाल्लं तरी तुम्हाला त्याची काय झालं, तुमची चित्तशुद्ध झाली. देता कृष्णाशी चुंबन, त्याने अवघ्राने घान पावन, चुंबिताचे निवे मन स्वानंद पूर्ण उल्हासे. अहो तुम्ही श्रीकृष्णाच्या लहानपणी ज्याचे मुखी घेतलेत, त्यावेळी पूर्ण स्वानंदाचा अनुभव तुम्हाला मिळाला, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून तुमचे घ्राणेंद्रिय पावन झाले. का नाही म्हणले, काय केले म्हणले, म्हणले तुम्ही श्रीकृष्णाचे लहानपणी त्याचे मुखी घेतले का नाही, त्यावेळी पूर्ण स्वानंदाचा काय झाला तुम्हाला अनुभव आला मुखी घेताना. तसंच त्याच्या मस्तकाचे अवघ्राण तुम्ही केले का नाही. अवघ्राण म्हणजे काय, त्याच्या मस्तकाचा सुवास घेणं भगवंताचे का नाही. लहान तुमचे घ्राणेंद्रिय त्यांनी पावन झाले, त्यामुळे तुमचं काय घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, तेही पावन झाले म्हणले तुमचं. मग तुम्ही
कारण ज्याच्या चरणाने काय होतं, ज्याचे चरण पाहिले तरी काय होतंय, चरणाचं दर्शन झालं, त्यांचं चरण पाहिलं तरी काय होतंय, आपला उद्धार होतोय. मग ज्याला अख्खाच त्यांनी बघितलाय, ज्याला आलिंगन दिलंय, ज्याला खाय प्यायला घातलंय, ज्याने त्याचे लाड केलेत का नाही, त्याचं चुंबन घेतलंय का नाही, त्याचं अवग्रहण केलंय, मग त्यांचं कधी उद्धार होईल त्यांना म्हणून सांगतो, बरं व्हायलाच पाहिजे ना. म्हणून ते सांगते ते. म्हणून तुम्हा बैसले देखे आसनी, कृष्ण सवेग ये धावुनी, मग अंकावरे बैसोनी, निजांग मिळणी निववी कृष्ण. तुम्हाला आसनावर बसलेले पाहून श्रीकृष्ण दुडदुड धावत आले. बघा, तुम्ही आसनावर बैठले काय व्हायचे, ते लहानपणी आता त्यांचं लहान बालचरित्र चाललंय ना. आता बालचरित्र सांगतात नारद मुनी वसुदेवाला, का की तुम्हाला भगवंत तुमच्या ठिकाणी आला, खेळला, बागडला, पण तुम्हाला कळला नाही. मग त्याची आठवण करून द्यायच्यात परत. आता म्हणले काय, तुम्ही ज्यावेळेस बसलेले होते आसनावरती, त्यावेळेस तो असं दुडदुड धावत यायचा, तुमच्या मांडीवर येऊन बसायचा, तुम्हाला मिठी मारायचा का नाही. त्यावेळी तुम्हाला जे समाधान लाभले ते अत्यंत दुर्लभ होय. हाय का नाही दुर्लभ, सांगा बरं. जगाचा बाप असणारा तो असा जन्माला आला आणि त्यांच्यावर खेळतोय का नाही, त्यांचे कौतुक करतोय. सांगा बरं, कुणालाही अशी प्राप्ती कुणाला होईल बरं अशा सुखाची. म्हणून ते येणे श्रीकृष्णाचे निस्पर्शे, सर्वंद्रिये कामू नाशे, ते कर्मची अनायाशे, होया पेशे निष्कर्म. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने सर्व विषय वासनाच नाहीशा होतात. बघा, बघून त्याचा स्पर्श झाला ना, स्पर्श होस तर दम केले की सगळ्या विषयांनी वासना काय होतात, नाहीशा होतात. आणि त्या कर्माने सर्व कर्म लया जाते. त्या कर्माने कुठल्या, त्या स्पर्श केलेला असतं ना, आणि स्पर्श केल्यानंतर जे विषयाच्या वासना नाहीशा होतात, आणि ते जे कर्म करतो आपण, ते कर्म सगळं काय होतं, लय जाते, म्हणजे काय, संपून जातं, कर्म शिल्लक राहत नाही. म्हणून सप्रेम भावे संलग्न, देता श्रीकृष्णाशी आलिंगन, तेने देहाचे ध्येयपण, मी तू स्फुरन फरपे. बघा काय होतं अजून, भक्तीने श्रीकृष्णाला तुम्ही घट्ट मिठी मारली. काय केलं भक्तीने, भगवंताला मिठी मारली. कशाने, भक्तीने. भक्ती म्हणजे काय, प्रेम. आणि प्रेम कसं असतं, भगवंतावर केलेलं निरपेक्ष. लहान मुलं प्रेम केलं पण कसं असतं ते, निरपेक्ष का नाही, निरपेक्ष असं तुम्ही केलेलं प्रेम म्हणजे काय, ती भक्ती. त्या भक्तीने तुम्ही त्याला मिठी मारली, तेव्हाच तुमची देह ममता, अहमबुद्धी म्हणजे मी देह आहे का नाही असणारी ही जी बुद्धी, ही बुद्धी आणि परका असा द्वैतभाव नाहीसा झाला. म्हणजे द्वैत संपून गेलं तुमचं. काय झालं तुमचं, द्वैत निघून गेलं. कोण म्हणते सगुणाच्या भक्तीने भगवंताची प्राप्ती होत नाही, उद्धार होत नाही, होतो का नाही. कारण एकनाथ बाबा पण सांगतात, निर्गुणी पावलो सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा जडे. सगुणाची भक्ती करता करता निर्गुणाला पावलं म्हणले मी, आणि हे जर कोणी संशय घेतला ना तर जीवा जडण म्हणले का नाही. आता त्याची तर सांगतात, वसुदेव पण सांगतात, आपले नारद मुनी पण सांगतात वसुदेवाला. शयनाच्या समयरूपी, जना गाढ मूढ अवस्था व्यापी, ते काळी तुम्हा समीपी, कृष्ण सद्रूपी संलग्न. वसुदेवा, झोपेमध्ये इतर लोक गाढ मूढ अवस्थेत असतात. बघा काय असते, झोपेमध्ये लोक गाढ अवस्थेमध्ये झोप लागलेली असते ना, मग त्याला काही समजतं का, काही त्याला काही भान नसतं. पण त्यावेळीही श्रीकृष्ण सद्रूपाने तुमच्याशी एकरूप होता. बघा, तुम्ही जरी झोपे गेले ना आणि तुम्हाला गाढ झोप लागली तरी भगवंत तुमच्याशी कसा होता, तो एकरूपच होता. म्हणून योगे भावना भावून, कर्म कल्पिते कृष्णार्पण, तुमचे सकळ कर्मजान, सोय श्रीकृष्ण नित्य भोगता. म्हणून योगी बुद्धिपूर्वक आपली सर्व कर्म कृष्णार्पण केली आहे. बघा, योगी बुद्धिपूर्वक आपली सर्व कर्म कृष्णार्पण केली आहेत असे कल्पितात. कोण, योगी योगासना करणारे, कारण योग साधना करणारे. योग साधणारे काय करतात, बुद्धिपूर्वक म्हणजे इच्छेने, आपल्या म्हणजे काय इच्छेने, की कृष्णाय अर्पण नमस्तुते, श्रीकृष्णाय अर्पण नमस्तुते, असं बुद्धिपूर्वक म्हणजे जाणून. बुद्धिपूर्वक म्हणजे काय, जाणून काय करतात, मी कर्म केलं भगवंता तुला अर्पण, ते कर्म केलं भगवंता तुला अर्पण का नाही. किंवा सकाळी पाठ्या पूजा झाली की सगळं काय करायचं भगवंता, किंवा रात्री झोपताना भगवंता, दिवसभरात जेवढं काही कर्म झालंय हे सगळं तुला कृष्ण अर्पण का नाही. असे काय करतात, जाणीवपूर्वक काय करतात, ते त्यांना ते कृष्ण अर्पण करतात. म्हणून तर श्रीकृष्ण स्वतःच नित्य तुम्ही केलेले कर्म आपण स्वीकारतो. पण भगवंत काय करतोय, आता योग्यांचं कसं आहे, योग्यांना ते स्वतःच्या बळावरती निघालेले असतात ना त्या भगवंताला प्राप्ती करायला. पण भक्ताचं तसं आहे का, नाही, भक्त अनन्य भावाने शरण गेलेला आहे त्या भगवंताला. म्हणून कोणी आता भक्त बाळे आणि भगवंत कोणी आई त्यांची. मग आईचं तसं असतं का, नाही. मग आई काय करते,
तसं हा भगवंत काय करतो, स्वतःहून कर्म स्वतः अर्पण करून घेतो आपल्याला. म्हणजे भक्ताने केलेलं कर्म तो स्वतः घेतो. भक्ताला म्हणावं लागत नाही भगवंत तुला हे अर्पण म्हणून, का नाही. कारण भक्ताचा काय असतो सगळा, का नाही, सगळा कोणी त्याचा पाहणारा, मागं पुढं पाहणारा सगळा कोणी, भगवंतच आहे. येतंय लक्षात. मग पुत्र स्नेहाची लालसे, सकळ कर्म अनायासे, सोये श्रीकृष्ण सावकाशे, परम उल्लासे अंगीकारी. म्हणून पितृप्रेमाने श्रीकृष्ण अनायासे तुमची सर्व कर्मे आपणहून स्वीकारत होता. बघा, पितृप्रेमाने. मग तुम्ही वडील आणि तो तुमचा मुलगा या संबंधाने काय करतो, तो भगवंत तुम्ही केलेली सगळी कर्म आपणहून तुमची स्वीकार करत होता. म्हणून तुमच्याकडनं जेवढे काही कर्म घडले त्या कर्माचं फळ तुम्हाला नाही, कारण ती भगवंत अर्पण झाले ना. भगवंताने स्वतः घेतले ते केलेले, भगवंतांनी वडिलांनी केलेले कर्म. म्हणून तुमची पवित्रता सांगो कैसे, पवित्र केले यदुवंशाशी, पुत्रवते लाळूने श्रीकृष्णाशी, जगद्वादाराशी कीर्ती केली. अहो, तुमच्या पवित्राचे काय वर्णन करू म्हणले, किती पवित्र आहे तुम्ही, किती महान आहात तुम्ही, काय वर्णन करू. पण त्याला माहिती होतं का आपण लय महान आहे, तर आपण लय पवित्र येत, किंवा आपण बाप हे जो जगाचा बाप असणार आहे आपण त्याचा बाप झालोय म्हणून. त्यांना होतं का माहिती, नव्हतं माहिती त्यांना. पण नारद मुनीने त्यांना सांगितलं का नाही, त्याची आठवण करून दिली. कारण तुम्ही श्रीकृष्णाचे आपला पुत्र म्हणून लालन पालन करून यदुवंश पावन केलात, म्हणून जगाच्या उद्धारासाठी मोठे काम केले. बघा, अशी तुमची कीर्ती झाली. काय, तुमच्यामुळे जगाचा उद्धार झाला म्हणले, तुमच्या कुकी जन्माला आला. आणि म्हणून त्यांनी गीतेसारखा ग्रंथ तयार झाला त्याच्यामुळं, भागवतासारखा ग्रंथ तयार झाला त्याच्यामुळं. नाम घेता वसुदेव सनू, स्मरता देवकी नंदनू, होय भवबंधन छेदनू, आयसे पावनू नाम तुमचे. वसुदेवाचा पुत्र किंवा देवकीचा नंदन असे श्रीकृष्णाचे स्मरण करताच भवबंधांचे छेदन होते, का नाही. वसुदेवाचा पुत्र म्हणलं किंवा देवकीचा मुलगा म्हणलं काय होतंय, श्रीकृष्ण लगेच काय होतंय, श्रीकृष्ण स्मरण होतंय ना. वसुदेवाचा पुत्र म्हणजे कोण, श्रीकृष्ण. देवकीचा मुलगा म्हणजे कोण, श्रीकृष्ण. किंवा यशोदा मातेचा म्हणा, कोण, श्रीकृष्ण. नुसतं त्यांचं जरी स्मरण झालं तरी त्यांच्या पाठोपाठ काय होतंय, त्या भगवंताचं स्मरण होतंय. म्हणजे त्यामुळे काय होतंय, भगवंताचं छेदन होतं. आणि काय पाहिजे, आपल्याला व्हायला पाहिजे, त्याचं स्मरण व्हायला पाहिजे ना. भले मग कोणत्या पद्धतीने का व्हायना. अहो, ते कंस शत्रू रूपाने त्याचं स्मरण करायचा, शत्रू म्हणून. पण तरी काय शत्रू येईन आणि मला मारेन, येईन, आला करायचा, नुसता आला. कशाने करायचा, तो शत्रू रूपाने याचं स्मरण करायचा. तरी त्याचं काय झालं, कल्याण झालं. मग आता ही तर हेच बाबा, यशोदा मातेचा मुलगा, नंद देवकीचा मुलगा, का नाही, आपला ह्याचा वसुदेवाचा मुलगा, त्यांच्या नुसतं आईबाप म्हणून जर त्यांचं काही गेलं तरी त्याचं काय होते, त्याच्या नावाने पवित्र होते ते सगळे. म्हणून तुम्ही तराला अनयाशी, हे नवल नव्हे विशेषी, केवळ जे का कृष्ण द्वेषी, ते वैरी अनायाशी विरोध तरते. अहो, तेव्हा तुम्ही अनायाशी भवसागर तरून गेलेच आहात. काय झालं, तुम्ही भवसागर तरून गेलात तुम्ही. आता हे काय, फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची नेमकं खरं काय ती, बस फक्त एवढंच राहिलंय. म्हणजे काय, तुम्ही तुमचं काय करून घेतलंय, तुमचं मलानिक्षेप तुमचा गेला सगळा. आता फक्त आवरण आलं होतं. कोणतं आवरण आलं होतं, की तुम्हीच काय समजायचे, मनुष्य समजायचे, तुम्ही कोणतरी वेगळे समजायचे. आता ते फक्त माझे, ते भगवंतानी कृपा केली म्हणून काय झाले, माझी तरतूद झाली. आता फक्त मला माध्यम केलंय. वास्तविक ते भगवंताची इच्छा आहे. आणि तर ते आवरण काढलं. कोणतं आवरण काढलंय, की ही तुम्ही ध्येय नसून, तुम्ही वसुदेव नसून, तुम्हीच कोण येतं त्याचे स्वरूप येत तुम्ही म्हणून, का नाही. हा बोध तुम्हाला करायचा आहे म्हणून हे निमित्त आहे फक्त. वास्तविक पाहता तुमचं काय झालंय, आधीच तुम्ही भवसागर तरून गेलेला आहात. म्हणजे याचा आश्चर्य नाही, पण श्रीकृष्णाचा द्वेष करणारे विरोधी भक्तीने तो भवसागर तरून गेले. पण आता तुम्ही गेले ते आश्चर्य आहे का, तुम्हीच तरून गेले त्याचे आश्चर्य आहे का तुम्ही माता पिता झाले त्याचे म्हणून तुम्ही तरून गेले, असं काय आहे का, नाही. तर ज्यांनी त्याचा द्वेष केलाय ना, जे त्याला शिव्या देतात, का नाही, ज्यांनी त्याला शत्रू केलंय तेही तरून गेले म्हणले. का, कारण ते पण शत्रू रूपाने त्याला काय करायचं, सतत नित्य स्मरण करायचे. वैरेनेये नृपतया शिशुपाल पोंग्रोशाल वदयो, गीता विलास विद लोकनाद्ये, ध्यायंत आकृधिये शयनासनादो तस्मम्यम मा पूर्णारुक्ते धियां पुन्हा किमह. श्लोक क्रमांक 48. शिशुपाल, पौंड्र, शाल्व इत्यादी राजे शय्येवर निजलेले असता, आसनावर बसलेले असता श्रीकृष्णाचे वैरभावाने ध्यान करीत होते. कृष्णाचे गतिविलास, अवलोकन इत्यादी कारणी ज्यांची बुद्धी तदाकार झाली होती, अशी वीरही कृष्णाच्या स्वरूपाशी मिळून गेले आहेत. तर मग ज्यांची बुद्धी श्रीकृष्णावर अनुरुक्त आहे त्यांना त्याचे सारूप्य प्राप्त झालेच आश्चर्य कसले, का नाही. श्लोक क्रमांक 48. शिशुपाल, दंतवक्र,
पौंड्रक शालवादी महावीर कृष्णाशी चालविती वैर द्वेषे मत्सरे ध्यान करीते. अहो म्हणले शिशुपाल, दंतवक्र, पौंड्र, शाल्व हे मोठमोठे वीर हे सगळे वैर, मत्सर, द्वेष, आणि यांनी कृष्णाचं ध्यान केलं. त्यांनी कशानी? दोषांनी, वैरानी, मत्सर करून, का नाही, द्वेष करून त्या भगवंताचं ध्यान केलं. आणि घनश्याम पितांबर कटे विचित्रालंकार कृष्ण नटे गदादी आयुधे ऐसा वेठे आती बळत गटे रणभूमीशी. आता बरं, यांना काही ज्ञान होतं का? तू ब्रह्मस्वरूप आहे, तो आत्मस्वरूप आहे. मग ते कसे पाहिजे त्याला? घनश्याम सावळा, पिवळा पितांबर धारण केलेला, विविध अलंकाराने नटलेला, त्याच्याकडे शंख आहे, त्याच्याकडे चक्र आहे, त्याच्याकडे गदा आहे, आयुध त्याच्याकडे आहे, असा सज्ज झालेला असा श्रीकृष्ण सर्व सामर्थ्याने रणभूमीवर आपल्या विरुद्ध उभा आहे. अशा वैरभावाने त्यांचं काय करत होते? त्या भगवंताचं ध्यान करत होते. आणि त्या द्वेषानेच ते कृष्णस्वरूप होऊन गेले. काय झाले? ते कृष्णरूप होऊन गेले. ते म्हणून यायचे वैर वैश उद्भट कृष्ण ध्यान उत्कट ते वैर भावे वरिष्ठ तद्रुपता स्पष्ट पावले द्वेष. कंसाशी परम भय जान अखंड लागले श्रीकृष्ण ध्यान अन्नपान शयनासन धाके संपूर्ण श्रीकृष्ण देखे. कंसाला तीव्र भयाने श्रीकृष्णाचा ध्यास लागलेला होता. किती ध्यास लागला होता त्याला पाणी जरी कोणी घेऊन आला ना, तर पाणी घेऊन येणारा कृष्ण दिसायचा, पाण्यामध्ये कृष्ण दिसायचा, खायला जेवणाला ताट आणलं जेवणामध्ये कृष्ण दिसायचा, जो घेऊन आलाय तोही कृष्ण दिसायचा, त्याची बायको त्याला कृष्ण दिसायची. रात्री स्वप्न त्याला कृष्ण दिसायचा. नुसता कृष्ण आला करायचा, मला मारायला आला, का नाही? म्हणजे वैराने तो काय करत होता? द्वेष करत होता, आणि द्वेषाने त्याचं ध्यान तो करत होता. त्यामुळे काय झालं? त्याला जेवताना उगताना बसताना कृष्ण दिसू लागला त्याला. म्हणून कंसासूर भयावशे शिशु पाळाधिक महाद्वेषे सायुज्य पावले अनयाशे मा श्रद्धाळू कैशे न पावती मोक्ष. म्हणून भयामुळे, बघा, भीतीमुळे कंस व तीव्र द्वेषामुळे शिशुपाल राज्य सायुज्य मुक्तीला प्राप्त झाले. मग सांगा, श्रद्धाळू भक्त मुक्त का होणार नाहीत? जरी द्वेषाने, वैराने, का नाही, भीतीने जर त्यांचे काय झाले, ते मुक्त होऊन गेले, तर मग आपण श्रद्धा ठेवून त्याच्यावर प्रेम करून भक्ती करून का बरं आपला उद्धार होणार नाही? व्हायलाच पाहिजे, का नाही? म्हणून तुम्ही तरी परमप्रेती चित्त वित्ते आत्मशक्ती जे विवळा श्रीपते पाया ब्रह्मप्राप्ती तुमच्या लागे. म्हणून वसुदेवा, तुम्ही तर परमप्रीतीने तन मन धन श्रीकृष्णावरून वळून टाकीत आहात. बघा, ते तरी वैराने गेले होते, तरी त्यांचा उद्धार झाला, आणि तुम्ही तर काय करता? त्यांच्यावर परमप्रेमाने तुमचं तन म्हणजे काय, देह, मन, तुमचं मन आहे, त्या म्हणजे शरीर आहे, तुम्ही त्याच्यासाठीच तुम्ही कष्ट करताय, का नाही? कुणासाठी करताय? तुमचा मुलगा आहे म्हणूनच करताय ना, त्याच्यासाठीच. बर, मन कुठे तुमचं? कृष्णापाशी. धन तुमचं कुणासाठी? त्याच्यासाठीच. मग हे सगळं जर तुम्ही त्याच्यासाठी वळून टाकलं, त्यामुळे ब्रह्मप्राप्ती तुमच्या पायाशी नम्र आहे. तुम्हाला कुठे जावं लागेल ती प्राप्त करायला? नाही. म्हणून पूर्ण प्राप्ती तुमच्या पाशीच आहे, पण तुम्हाला कळत नाही. बघा, ब्रह्मप्राप्ती कसे तुमच्या पाशीच आहे ती. आणि कोणी असू द्या, बघा, अज्ञानी असू द्या किंवा ज्ञानी असू द्या, ही ब्रह्मप्राप्ती त्याच्यापासून वेगळी नाहीचे, बाजूला गेलेली नाहीचे, पण कळत नाही. का कळत नाही? आपल्या ठिकाणी अज्ञान असतं म्हणून कळत नाही, आपल्याला माहित नसतं ना. म्हणून श्रीकृष्णाला तुम्ही बालक समजता. का समजतात? की तुम्हाला ते कळत नाही म्हणून, तो कोण आहे म्हणून. पण हा समज तुमच्या परमहिताच्या आडच येतो. बघा, पण हा समज काय? मग हा असा समज असल्यामुळं तुमच्या तो जो परमहित आहे, तुमचं परमहित कोणतं? उद्धाराचं. ह्या उद्धाराच्या हिताच्या आड येत होता. कुठला? की का हा हेतू, माझा तो मुलगा आहे आणि मी त्याचा बाप आहे. तुमचा असा की गैरसमज होता ना, तुम्हाला त्याचं ज्ञान नव्हतं, हे परब्रह्मचे म्हणून ही ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ही ज्ञान सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही. बरं, ते असं मनाने पण होत नाही, त्याला इच्छा पण करावं लागते त्याला पुढे. म्हणून पूर्ण प्राप्ती तुम्हा पाशी ते तुमची न कळे तुम्हाशी बाळक मानिता श्रीकृष्णाशी निजलापाशी नाडणे. म्हणून तुम्ही कृष्णाला बालक मानता, पण ही भावना अतिशय शूद्र आहे. बघा, तुम्ही जर तुमचा मुलगा म्हणून त्याला मानला ना, ती भावना कशी शूद्र भावना आहे, म्हणजे खालची, पार कमी दर्जाची. कारण निर्गुण परमात्माच कृष्णाच्या रूपाने व्यक्त झालाय. निर्गुण निराकार असणारा जो परब्रह्म आहे, तोच भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने काय झालाय? व्यक्त झालाय, प्रकट झालाय. मापत्यम बुद्धिम कृताम कृष्णे सर्वात्मनेश्वरे माया मनुष्य भावेने गुड ऐश्वरे
परिवय्यवे. श्लोक क्रमांक 49. सर्व भूतांचा आत्मा ईश्वर असलेल्या श्रीकृष्णामध्ये तू हा माझा पुत्र आहे अशी बुद्धी ठेवू नकोस. म्हणून आपल्या मायारूप अचिनित्य शक्तीने मनुष्यरूप घेऊन त्यांनी आपले ऐश्वर्य गुप्त ठेवले आहे. अशी अव्यय व परस्पर श्रीकृष्णावर तू अपत्य स्नेह ठेवू नको. श्लोक क्रमांक 49. तुम्ही बाळकू माना श्रीकृष्ण हा भाऊ अति कृपण. तो परमात्मा परिपूर्ण अवताराला निर्गुण कृष्ण अवतारे. त्याला तुम्ही आपले लेकरू म्हणाल, पण तो ईश्वराचाही ईश्वर, सर्वात्मा सर्वांचा ईश्वर, योग्यांचा योगींद्र असा प्रभू आहे. तुम्ही म्हणता नाही आमचा बालक येतो, माझा मुलगा आहे, पण तसा नाही. तुम्ही तिथं गुतू नका. का गुतू नका? कारण तो ईश्वराचाही ईश्वर आहे का नाही, परमात्म्याचाही परमात्मा येतो काय, ती सर्वात्माचा ईश्वर आहे. तो सर्वात्मा सर्वांचा ईश्वर, योग्यांचा योगींद्र असा तो भगवंत आहे. आणि असा असणार भगवंत तुम्ही त्याला तुमचं बालक जर म्हणून म्हणले ना तर फसताना तुम्ही. हा म्हणून हा विकारो अविनाशो परात परो परमहंसो इंद्रिय नियंता ऋषिकेशो जगन्निवासो जगतात्मा. तो विकार शून्य आहे. विकार शून्य म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही, न्यूनता नाही त्याच्या ठिकाणी. विकार म्हणजे काय? न्यूनता म्हणजे कमीपणा नाही कुठल्या ठिकाणी त्याच्यापाशी. तो अविनाशी आहे, कधी नाश न पावणारा तो असा आहे. परात्पर आहे तो. कसा आहे? परात्पर, परेच्याही पलीकडचा असणारा परमहंस. परमहंस म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असणारा, नाही सार सार बाजूला करणारा, इंद्रियांचे नियमन करणारा, ऋषिकेश जगन्निवास, जगाचा निवास असणारा, जगाचा आत्मा असणारा असो तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. तुम्ही त्याला मुलगा समजण्याची काय करू नका, चूक करू नका. माया मनुष्य वेशाकृती हा भासत आहे सकळा प्रती. गूढ ऐश्वर्य महामूर्ती व्यापक त्रिजगती गुणातीतू. म्हणून म्हणजे पण तो मायेमुळे सर्वांना मनुष्य रूपधारी भासत आहे. पण आपल्याला आज मनुष्य म्हणून का भासतोय? कारण त्याने मायेचा अंगीकार केलेला आहे. काय केलंय त्यांनी? मायेचा अंगीकार केलाय त्यांनी. आणि माया ही एक त्याची शक्ती आहे, आणि त्याची शक्ती त्याने त्याचा अंगीकार केला म्हणून तो मनुष्य रूपाने आपल्याला दिसतोय. पण त्याचे ऐश्वर्य गुप्त आहे. त्याचं ऐश्वर्य कसं आहे? गुप्त आहे. काय त्याचं ऐश्वर्य? सगळा विश्वरूपाने तोच आहे नटलेला का नाही, सगळ्या विश्वाच्या रूपाने तोच नटलेला आहे. हे त्याचं ऐश्वर्य आहे. आणि ते गुढ आहे. कसं आहे ते गुढ आहे माहितीये कोणाला? सांग बरं. आज कोणी प्रत्येक जण म्हणतोय. ज्याला निया नाही तो म्हणतो, जो माळकरी नाही तोही म्हणतो. काय देव सगळीकडे म्हणतो नटलेला, देव कुठं नाही दावा का नाही. असे पण काही म्हणणारे आहेत ना, पण त्याला देव दिसतो का त्यातला? सांगा बरं तुम्ही. नाही, देव दिसत नाही त्यांना, नुसतं म्हणतात, ते बोलतात. नुसतं बोलल्याने सांगा बरं. तुम्हाला भूक लागली, म्हणले काय नाही स्वयंपाक करायचा, म्हणले काय केली, म्हणले भाजी भाकरी तयार केली आणि जेवलो म्हणले मी आता, मग पोट भरण का? नाही ना भरायचं. मग नुसतं बोलून होतं का? हा तसं हा जो असणारा परमात्मा आहे ते गुढ ऐश्वर्य त्याचं गुप्त आहे ते. आणि ती गुह्य त्याचे जे चावे येतात का नाही, त्याचं जे काय त्याचं जे विनयोग आहे ते विनयोग साधू संतांपाशी फक्त ते ऐश्वर्य पाहण्याचा का नाही. कुणापाशी? तो फक्त साधू संतांपाशी आहे. आणि तो आपल्या गुणातीत व्यापकतेने सर्व जग व्यापून आहे. बघा कसं गुणातीत, गुणाच्या पलीकडे असणारा व्यापक म्हणजे निर्गुण निराकाराने त्यांनी सर्व जग व्यापलेला आहे. म्हणजे काय? सगळ्यामध्ये तोच नटलेला आहे. मग सगळ्यामध्ये तो नटला म्हणजे तोच सगळा झालाय. जसं सोनं आहे, सोन्यापासून अलंकार तयार झाले का नाही. मग अलंकारामध्ये काय सोनं नाही का? जसं सोनंच अलंकार झालं का नाही, तशी भांगराची होई तरू का नाही, तसं कापूसच कोण झालंय? वस्त्र झालंय का नाही. तसं म्हणले त्या पद्धतीने हा परमात्मा असणारा निर्गुण निराकार तोच काय झालाय? विश्वरूपाने तयार झालेला आहे. भूभारा सूरराज्यन हंतवे गुप्तये सताम अवतीर्णश्य निर्वृत्ते येशो लोके वितन्नते. श्लोक क्रमांक 50. भूमीला भारभूत झालेले आसुरच क्षत्रिय राजांच्या जन्माला आलेले आहेत. त्यांना मारण्यासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी व मोक्षासाठी अवतीर्ण झालेल्या या कृष्णाचे यश जगात विस्तार पावलेले आहे. श्लोक क्रमांक 50. काळ यवनादी असुर का जरासंधादी महावीर अथवा राजे अधर्मकर अतिभुभार सेनाज्यांची. अहो म्हणले काल यवन इत्यादी जे असुर येतं, जरासंध इत्यादी महान जे राजे येतं, अधर्माने आचरण करणारे म्हणजे जे वेदांतांनी जे धर्म सांगितलंय ना त्या धर्माच्या विरुद्ध वागणारे, वेदांनी जे विहित कर्म सांगितले ना ते विहित कर्म सोडून अविहित कर्म करणारे का नाही, खोटं बोलणारे, लबाड बोलणारे असे जे असतात ते अधर्माने वागणारे म्हणायचं त्यांना का नाही. असे अनेक भूपाल
भूपाल म्हणजे राजे असणारे, त्यांची सेना भूमीला अत्यंत भारभूत झाली होती. काय झाली ती, असं भरपूर प्रमाण वाढलं होतं आणि पृथ्वी मातेला काय झालं, त्यांचा बोजा सहन व्हायना, म्हणून ती गेली भगवंताकडे, भगवंता हा बोजा कमी करा म्हणून. तो उतरवया धराभार, धर्म वाढवावया निर्विकार, संत संरक्षणी शारंगधर, पूर्णावतार श्रीकृष्ण. तो असणारा पृथ्वीचा भार कमी करण्यासाठी, शुद्ध धर्म वाढवण्यासाठी. बघा, जो शुद्ध धर्म आहे, खरा धर्म आहे, खरा तो एकच धर्म काय तो असणार, खरा तो एकच धर्म म्हणजे काय, एकच असणारा तोच धर्म आहे आणि तोच खरा आहे. असा असणारा धर्म वाढवण्यासाठी, संतांचे रक्षण करण्यासाठी शारंगधर अशा श्रीकृष्णाचा पूर्ण अवतार झाला आहे. कसा अवतार आहे तो, पूर्ण अवतार आहे, अंश अंशी नाही, पूर्ण अवतार. म्हणजे जसा आहे ना तसाच तो काय झाला, पूर्ण रूपाने प्रकट झालेला आहे. म्हणून प्रति पाळावया निज भक्ताशी, सुख देवाया साधूशी, अवताराला यदुवंशी, ऋषिकेशी श्रीकृष्ण. हा श्रीकृष्ण, हा ऋषिकेश श्रीकृष्ण आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी, साधूंना सुख देण्यासाठी यदुवंशामध्ये अवताराला आला. म्हणून तो असुर गजपंचाननू, सज्जन वन आनंद घनू, तुमच्या उदरी श्रीकृष्ण अवतार पूर्ण पूर्णांशेशी. म्हणून तो असणारा श्रीकृष्ण असुररूपी हत्तीचा संहार करणारा. बघा, असुररूपी म्हणजे असुर, असुर जे आहेत ना, असुर हत्तीसारखे असणारे जे असुर आहेत, मोठमोठे भयानक असणारे, त्यांचा संहार करण्यासाठी तो सिंहच आलाय. सज्जन रूपी वनावर आनंदाचा वर्षाव करणारा तो मेघच आहे. बघा, सज्जन रूपी म्हणजे जे खरे बोलणारे, जे धर्माचं पालन करणारे आहेत, यांना काय करणार आहे, यांना वाढवणारा. वर्ष पाऊस काय करतो, पाऊस काय करतो, पाऊस पडल्यावर तुमचं धन धान्य पिकं वृक्ष का नाही, यांना काय देतो, हा वाढत चालते तसं. हा काय करतो, हा मेघ आहे. काय कशाचा मेघ आहे, सज्जन रूपी तुमचा खरे का नाही धर्म, याला वाढवणारा हा मेघ आहे. आणि तो तुमचा पुत्र पूर्ण अंशाने अवताराला वर्ण आला आहे. बघा, असा असणारा तुमच्या पोटी पूर्ण अंशाने अवताराला आलेला आहे. एवढं तुमचं महान भाग्य आहे, तुम्हाला हे माहित नाही. म्हणून उद्धरवया त्रिजगती, थोर उदार केली कीर्ती, ज्याच्या अवताराची ख्याती, पावाडे पडती ब्रह्मादिक. म्हणून त्याने तिन्ही लोकांचा उद्धार करण्यात मोठी कीर्ती प्राप्त केली आहे. बघा, तिन्ही लोकांचा उद्धार केला, फक्त एकच लोकांचा केलाय का, तिन्ही लोकांचा त्यांनी उद्धार केलाय. त्याच्या अवताराची थोरवी ब्रह्मवेदाधिक वर्णन करतात. बघा, ब्रह्मवादिक, ब्रह्मदेवाधिक, ब्रह्मदेव, बाकीचे जे देव आहेत ना सगळे, हे सगळे देव काय करतात, त्याचं मोठेपणाचं वर्णन करतात. म्हणून तर अवया अति दुस्तर, ज्याचे कीर्ती गाती सुरनर, परमाधारे ऋषीश्वर, कृष्णचरित्र सर्वदा गाती. म्हणून अत्यंत दुस्तर हा भवसागर तरुण जाण्यासाठी त्याची कीर्ती सर्व मानव गातात आणि मोठमोठे ऋषी मोठ्या आधाराने या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करतात. ज्याचे नाम स्मरता भक्त, कळी काळ नागवत, तो अवतार श्रीकृष्णात तुम्हा अंत प्रकट केला. म्हणून ज्याचे नामस्मरण करतात भक्त कळी काळावर मात करतात. बघा, त्याचं नामस्मरण जर केलं ना तर भक्त काय करतात, त्या काळावर मात करतात. असा असणारा तो श्रीकृष्ण तुमच्या वंशात प्रकट झालेला आहे. म्हणून श्रीकृष्ण परब्रह्म कनिधी, त्याशी पाहू नका बाळ बुद्धी, इतुकेने तुम्ही भवाब्दे, जाणत्री शुद्धी तरले ती. श्रीकृष्ण परब्रह्मरूप ठेवाय. श्रीकृष्ण कसं आहे, परब्रह्मरूप म्हणजे परब्रह्मच असणार श्रीकृष्ण रूपाने तुमच्या ठिकाणी अवताराला आलंय. त्याच्या ठिकाणी हा माझा मुलगा, हा माझा बालक, अशी भावना ठेवू नका. म्हणजे तुम्ही संसार सागर सहज तरून जाल. जर तुम्ही त्याचं बाळ म्हणून, माझा मुलगा म्हणून जर भावना ठेवली तर तुम्ही काय होणार, गुतून बसता का, तिथं द्वैत राहील ना. म्हणून ऐसा श्रीकृष्ण अवतार कथा, नारद वसुदेवा सांगता, शुकमनिगा नृपनाथा, विस्मय समजता थोर झाला. याप्रमाणे नारदाने वसुदेवाला श्रीकृष्णाच्या अवताराची कथा सांगितली आणि ही कथा शुकाचार्य राजा परिषदेला सांगतात की नारदाने काय केलं होतं, वसुदेवाला ही कथा सांगितली होती म्हणून. मग हे नारदाचे बोलणे ऐकून सर्वांना मोठं आश्चर्य वाटले. म्हणले, काय मुली, आपला मुलगा आहे, आपल्या ठिकाणी आपल्या कुळामध्ये अवताराला आलाय, असं त्यांना आश्चर्य वाटलं. शुकवाच यच्छुत्वा महाभागो, वसुदेवाति विस्मिता, देवकीच महाभागा, जह तुर्मोहात्मना. श्लोक क्रमांक 51. श्री शुकाचार्य म्हणाले, हे ऐकून महाभाग्यवान वसुदेव आणि महाभाग्यवती देवकी दोघे विस्मयचकित झाले आणि श्रीकृष्ण आपला पुत्र आहे हा मोह त्यांनी सोडून दिला.
बघा, निम जायंत मुनिगण, इतिहास पुरातन जीर्ण, कृष्ण परमात्मा ब्रह्मपूर्ण, नारदापण निरोपी हर्ष. बघा आता काय, निमराजा व जयंतीचा जो पुत्र असलेले मुनी यांच्या संवादाचा हा पुरातन इतिहास नारदाने वसुदेवाला मोठ्या आनंदाने सांगितला का नाही. निमराजा आणि जयंतीचा पुत्र असलेले कोण, जे मुनी म्हणजे नवनारायण का नाही, हे नवनारायणाचा आणि राजाचा संवाद झाला होता. हा संवाद नारद मुनीने वसुदेवाला सांगितला. शुकमये परीक्षिते ये कोणी नारद वचनोक्ती, देवकी वसुदेव चित्ती अतिविस्मती तटस्थ. शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, नारदाचे बोलणे ऐकून वसुदेव देवकी यांना मोठा विस्मय वाटला. म्हणजे काय, आश्चर्य वाटलं ना, असं असणार परमात्मा आपल्या पोटी जन्माला आला, किती मोठं भाग्य आहे, किती त्याला आनंद झाला असं सांगा बरं तुम्ही. तया नारदाचे वचने कृष्ण परमात्मा बोले येणे, देवकी वसुदेव निजमने दोघे जने विस्मित. श्रीकृष्ण पूर्ण अवतार परमात्माच आपल्या ठिकाणी अवताराला आला आहे, ह्या नारदाच्या शब्दांनी ते दोघे चकित झाली, आश्चर्याने चकित झाले. ते काय म्हणले, काय ते भगवंत आहे का नाही. मग ते परमभाग्यवंत दोन्ही, जो पुत्र स्नेह होता श्रीकृष्णी, तो सांडून या तत्क्षणी कृष्ण परब्रह्मपणी निश्चय केला. त्या भाग्यवान दाम्पत्याने श्रीकृष्णाकडे पुत्र स्नेहाने पाण्याचे सोडून दिले. आता हा आपला मुलगा आहे असं पाण्याचं सोडून दिलं आणि ही परब्रह्म भावने त्याच्याकडे पाहू लागले. हा कोणी, आता परब्रह्म स्वरूप आहे, हा परमात्मा स्वरूप आहे असं त्याच्याकडे पाहायला लागले. कोणाकडे, आपल्या मुलाकडे, त्या श्रीकृष्णाकडे. श्रीकृष्णे ब्रह्मभाव धरिता निशेष मोह स्नेहो, हृदयीचा निघुनी गेला पाहो, बाप नवला हो भाग्याचा. म्हणून श्रीकृष्णाच्या ठिकाणी ब्रह्मभाव मनात दृढ केली की स्नेहरूपी मोह निशेष निघून जातो. म्हणून काय करायचं, सगुणाचं बघ, सगळ्यात सोपं जर तुम्हाला साधन करायचं असेल ना तर सगुण भक्ती बघा. आणि सगुणाची भक्ती करत असताना फक्त एक भाव ठेवायचा, आपण ज्याची भक्ती करतोय ना, मग कुणी असू द्या बरं का, राम असू द्या, कृष्ण असू द्या, दत्त असू द्या, देवी असू द्या, सद्गुरू असू द्या, कुणी जरी असलं ना, फक्त एक भाव ठेवायचा, हाच असणार जो परमात्मा आहे ना, जे परब्रह्म आहे ना, तेच ह्या रूपाने आलेलं आहे माझ्यासाठी, असा फक्त भाव ठेवायचा. तसाच भाव कुणी ठेवला, वसुदेव देवकीने ठेवला. म्हणून त्यांच्या ठिकाणचा जो स्नेह, जो मोह होता, तो मोह निघून गेला आणि यांचा त्यांना मोठ्या भाग्याने अनुभव आला. इतिहासमिमं पुण्यं धारयद्यं समाहिताः, स विधुयेह शमलं ब्रह्म भूयाय कल्पते. श्लोक क्रमांक 52. जो शांतपणे हा पवित्र इतिहास मनात धारण करील, तो ह्याच देहात मोहाचा निराश करून ब्रह्म होण्यास समर्थ होईल. जो निमजायंत संवादू वसुदेवा सांगे नारदू, हा इतिहास अतिशुद्धो जीव शिव भेद छेदको. हा निमी जयंताचा संवाद नारदाने वसुदेवाला सांगितला आणि त्यामुळे जीव शिवाचा भेद मोडून टाकणारा हा अति पवित्र इतिहास श्रोता सावधानपणे तल्लीन होऊ शकतो व तो श्रोत्याने श्रवणाने रात्रंदिवस पुण्याच्या राशी जोडतो व ब्रह्मपदाला नक्की प्राप्त होतो. बघा आता एकनाथ महाराज सांगते, काय सांगते, हा निमी आणि जयंत्यांचा संवाद आहे आणि या संवादामुळे जीव शिवाचा भेद मोडून जातो. आता इथं एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही असं एक पक्क ज्ञान होतं ब्रह्मस्वरूपाचं. आणि हा असा असणारा संवाद वसुदेवानी नारद मुनीने वसुदेवाला सांगितला. म्हणून जो कोणी हे श्रवण करेल ध्यान देऊन आणि त्याचा विचार करेल, तो सुद्धा काय होईल, ब्रह्मपदाला प्राप्त होईल. सावधानपणे श्रोता तल्लीन होऊन तत्वता, हे इतिहासाची कथा सादरता जो परिशे, तेने सकळ पुण्याची या राशी, श्रवणे जोडल्या अहर्निशी, तो गा पुरुष अवश्यतेशे ब्रह्मप्राप्तीशी सतपात्र. यातील अर्थपूर्ण असा एक एक शब्द जरी मनपूर्वक ऐकला तरी चित्त शुद्ध होते. बघा, जरी नाही कळलं ना, फक्त ध्यान देऊन जरी एक शब्द जरी ऐकला ना तरी अंतःकरणाची शुद्ध होते, चित्त शुद्ध होतं म्हणले. आणि त्यामुळे श्रोता परमानंद ब्रह्मपद प्राप्त करून घेतो. आणि अंतःकरण शुद्ध झालं ना, तिथून पुढे सुरुवातच होते बघा, आनंद मिळायला लगेच. मग आता मला सांगा बरं, आपण हे काय आधी ऐकलेलं नाही का, पण किती गोड वाटतं ऐकायला का नाही, आनंद होता का नाही ऐकताना. म्हणून हे पंचाध्यायी म्हणणे घडे, पंच वक्र चंद्र चुडे, एकादशाचे ज्ञान घाडे, वर्णवया पुढे ध्वज उभाविला. हे 5 अध्याय म्हणजे शिवशंकराची 5 मुखेच आहेत. बघा आता आपले किती हे एकनाथ भागवताचे 5 अध्याय झाले नाही का नाही. श्रीमद भागवत असणारा जो 11वा स्कंद आहे, 11व्या स्कंदामधले 5 अध्याय झाले आणि 5 अध्याय म्हणजे महादेवाची 5 मुखेच येतात.
म्हणून किंबहुना 11व्या स्कंदाची गुढ ज्ञान प्रकट करण्यासाठी ही पताकाच उभारली आहे, किंवा जो 11वा स्कंद आहे आणि 11व्या स्कंदामध्ये असणारे जे गुढ असणारे गुही असणारे जे ज्ञान आहे ते ज्ञान उभाराची ही पार्श्वभूमी आहे. म्हणजे काय, ही थोडक्यात पताका आहे, पताका. हे पंचाध्यायी नव्हे जाण, एकादशांचे पंचप्राण, उपदेश वया शुद्ध ज्ञान, समोर आपण सुभक्त आले. म्हणून हे पंचाध्यायी नव्हे तर जणू काय एकादश स्कंदाचे पंचप्राण शुद्ध ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भक्ता समोर आलेले आहेत. हे पंचाध्यायी नव्हे केवळ, पंचमालापे शुका कुकिळ, एकादश वसंत मूळ, भक्ताली कोळाला पावी सोये. अहो, ही केवळ पंचाध्याय नसून काय नुसतं 5 अध्याय समजू नका तुम्ही त्याला. ही शुकाचार्या हाच हे कुकिळ आहे. कारण सांगते कोण? शुकाचार्य सांगते. म्हणून त्याला कुकिळाची उपमा दिली. आणि पंचम सुराच्या आलोपाने एकादश स्कंद रूपी वसंत ऋतूत भक्त रूपी भ्रमराकडून आपल्या बरोबर आलाप करीत आहे ते कोण? शुकाचार्य. म्हणून शुकाचार्य म्हणजे शुकाचार्य म्हणजे शुकदेव का नाही, व्यासांचे पुत्र. हा ही नव्हे प्रकार, हे शर्करा पंचधार, चाखो धाडिले सत्वर, ज्ञान गंभीरनेच भक्ता. हाही दृष्टांत तितका असा बरोबर नाही म्हणले, हा दृष्टांत त्याला बरोबर बसत नाही म्हणले. म्हणून ज्ञान गंभीर भक्तांनी रसिकतेने आस्वाद घ्यावा एवढ्यासाठी हा जणू साखरेचा पंचधातू धारायुक्त पाक आहे म्हणले. बघा म्हणजे काय दृष्टांत म्हणजे कमी पडतोय म्हणजे आदिराला. म्हणजे ज्ञान गंभीर जे भक्त येतं बघा, आज ज्याला रसिकते म्हणजे काय, हे त्याला याचा रस घ्यावा लागतोय, ह्या रसाचा आस्वाद घ्यावा लागतोय का नाही. आता हा एक प्रकारचा रसच आहे का नाही, श्रवण रूपी रस आहे हा का नाही. मग ह्या रसाचा ज्याला आस्वाद घ्यावा लागतोय एवढ्यासाठी हा जणू साखरेचा पंचधारायुक्त पाक केलेला आहे. म्हणजे हे 5 अध्याय म्हणजे काय इथं हा पाक आहे, पाक का नाही त्या रसाचा. म्हणून हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध, एकादशाचे पंचगंध, भक्त आवंता वया शुद्ध, धाडिली प्रसिद्धी गंधाक्षता. हे 5 अध्याय म्हणजे एकादश कंदातील 5 प्रकारचे चंदन उघडून भक्तांना निमंत्रण करण्यासाठी जणू काय व्यासांनी गंधाक्षताच पाठवली आहे. म्हणजे आता हे जे आपल्याला ज्ञान ऐकायला मिळायचे ना पुढचं, हे 5 अध्याय म्हणजे काय, हे सगळ्यांनी व्यासांनी आपल्याला गेलं हे अक्षता दिलेत. अक्षता म्हणजे निमंत्रण दिले, तुम्ही या आणि ज्ञानाचं श्रवण करा का नाही. हे असे हे 5 अध्याय म्हणजे काय, इथं निमंत्रण पत्रिका आहे थोडक्यात. म्हणून एकादश अति विवेकी, या वया पंचाध्यायी पालखी, पुढे धाडिले कौतुकी, निज भक्ती विकी कृपाळुवे, किंवा भक्ताविषयी अत्यंत कृपाळू अशा प्रभूने अत्यंत विवेकी भक्तांना आणण्यासाठी ही पालखीच पाठवली आहे. हे कृष्ण उद्धव धर्मा मात्रा, अर्धोदयो महायात्रा, ते यात्रा लागी हंकरा, पंचाध्यायी खरा साधका करी. श्रीकृष्ण उद्धव अशी धर्ममात्रा असून अर्धोदयापूर्वीची महायात्रा आहे की ज्या यात्रेसाठी पंचाध्यायी साधकाकडून हकार म्हणजे घोष करवित आहे. बघा आता संपत आले, थोडक्यात गुरकून घेऊ आपण. श्रीकृष्ण उद्धव मेळा, देखोनी ब्रह्मसुखाचा सोहळा, तो सांगू आली कळवळा, भक्त जवळा पंचाध्यायी. श्रीकृष्ण उद्धव यांच्या संवादामधील ब्रह्मसुखाचा सोहळा अनुभवून ही पंचमाध्याय रूपी देवता मोठ्या कळवळ्याने भक्तांना आनंद पोहोचता करण्यासाठी त्यांच्यापाशी आली आहे. म्हणून अहंकाराचे मेट हवते, ते उठवून श्रीकृष्णनाथे, केले आत्मतीर्थ मुक्ते अभयहस्त उद्धवाशी. म्हणून श्रीकृष्णाने अहंकाराचे ठाणे उठवले व उद्धवाला अभयहस्ताने आत्मतीर्थाच्या योगाने मुक्त केले. ते मुक्त तीर्थ नवाई, पुढे सांगू आली पंचाध्यायी, संसार श्रांत जे जे काही, धावू लवला ही विश्रांतीशी. त्या मुक्त तीर्थाची नवलाची वार्ता सांगण्यासाठी हे 5 अध्याय पुढे आले आहेत. संसारात श्रांत झालेल्या सर्वांना इथे लवकर विश्रांती यावी असे सांगत आहे. म्हणजे काय सांगितलंय बघा, जे मुक्ती तीर्थासाठी जे आलेत ना वार्ता सांगण्यासाठी, कुणाला मुक्ती पाहिजे का, मुक्ती पाहिजे का, कुणाला उद्धार करून घ्यायचाय का, भगवंताची प्राप्ती करायची का, ही वार्ता सांगायला म्हणजे काही निरोप सांगण्यासाठी हे 5 अध्याय आहेत. आणि ज्यांनी संसारामध्ये तापलेत ना, आता संसार तापाने जे पोळलेत ना, त्यांना विश्रांती देण्यासाठी त्यांनी काय करायचं, या मंचावर येऊन बसायचं ऐकायला. या व्यासपीठाविषयी काय करायचं, त्यांनी ऐकायला येऊन बसायचं. असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणून कृष्ण उद्धव गोड गोष्टी, हे निर्विकल्प कपिला षष्टी, ते पर्वकाळ कसवटी, सांगू उठा उठी पंचाध्याय आली. उद्धव श्रीकृष्ण यांच्या गोड संवादाची कपिल षष्टीची पर्वणी लोकांना कळण्यासाठी हे पंचाध्याय तत्परतेने प्रवृत्त झाले आहेत. म्हणून उद्धवा लागी भवसागरी, उतरावाया पायी उतारी, भागवत मिशे श्रीहरी, सुगम सोपारी पायी वाट केली. म्हणून भवसागर तरुण जाण्यासाठी श्रीहरीने या भागवताच्या रूपाने उद्धवासाठी सुगम अशी सोपी पायवाट करून ठेवली. भगवंताने काय केली, उद्धवाला सहज तरुण जाण्यासाठी भागवत रूपी पायवाट तयार केली.
मग उद्धवासारखीच का फक्त, त्याच्यासारखी असणारी भक्त का नाही, त्याच्यासारखी असणारी भक्त त्यांच्यासारखी ही पायवाट सगळी चालू शकतात. मग पाहुनी याहुनी पाय उतारा, पहुनी याहुनी पाय उतारा, भागवत धर्म अति सोपारा, तो मार्ग दावया पुरा, हंकरिषी शूद्रा पंचाध्यायी. बघा, संसार सागर पोहून जाण्यापेक्षा का नाही, हा संसार रूपी सागर आहे ना, मग हा सागर पोहून जाण्यापेक्षा ही भागवत धर्माची पायवाटी ना, ही आधी सोपी का नाही सांगा बरं. पोह जायचं म्हणलं किती दम लागेल, दमछट्टी होईल का नाही, पण सहज चालत जायचं म्हणलं तर सोपं आहे का नाही. म्हणून ही भागवत रूपी जी पायवाट करून ठेवली आहे उद्धवासाठी कुणी का नाही, किंवा स्त्री शूद्रदिकांना पंचाध्यायी इकडे इकडे या म्हणून हाक मारित आहे. बघा, हे जे 5 अध्याय काय म्हणतात तुम्हाला, तुम्ही ह्या भवसागरमध्ये आता होरपळ निघालात ना का नाही, या संसार तापाने तुम्ही पळलात ना आता, मग आता सुख जर पाहिजे असेल ना तुम्ही इकडे या चला. हे असे असणे, हे काय करते या भागवत रूपी ग्रंथाकडे बोलून घेते ते 5 अध्याय. म्हणून पुढील निरूपण आवडी, अतिशय वाढे चढो वडी, ते कृष्ण वाक्ये रसगोडे, पंचाध्यायी पुढे साधवाया सांगे. म्हणून याच्या पुढे निरूपण अधिक अधिक म्हणून होणार आहे. बघा आता ही किती 5 अध्याय ऐकलं, किती सुंदर वाटले का नाही. हा, ह्याच्यापेक्षाही म्हणजे पुढचे अध्याय अजून ऐकायला तुम्हाला कसं होणार आहे, मनोहार म्हणजे मनाला हरण करणारे असा आहे. म्हणून कृष्ण वसनांतर जर कुणाला चाखायचं असेल तर त्यांनी पंचाध्यायी आग्रह करीत आहे. काय ज्याला कुणाचा कृष्ण रस चाखायचा असेल ना, तर हे त्यांना हे जे 5 अध्याय ना, हे 5 अध्याय त्यांना आमंत्रण देतात, या कृष्ण रस चाखा आणि काय होऊन जा, स्वतःचं कल्याण करून घ्या. म्हणून कृष्ण उद्धव संवादी, होईल परब्रह्मगवादी, साधक मुमुक्षांचे मांदे धावे त्रिशुद्धी निज सुखार्थ. कृष्ण उद्धव यांच्या संवादात ब्रह्मज्ञानाचे अन्नछत्रच घातले आहे जाईल. बघा आता कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद आहे ना, मग ह्या दोघांचा संवाद म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाचं अन्नछत्र आहे. पोटभर ब्रह्मज्ञान खा, मिळवा, तृप्त होऊन जा का नाही. म्हणजे तिथेच बोलायचा की मुमुक्ष आणि साधक यांची समूह येतील. म्हणजे काय होईल आता, मग हे ब्रह्मछत्र कोणासाठी उघडलंय, उद्धवासाठी उघडले का नाही. उद्धव आणि कृष्णाचा संवाद आहे ना, हे ब्रह्मछत्र उघडं ठेवलंय आणि ज्याला पाहिजे ना त्याने या आणि तृप्त होऊन जा. पण आता काय येतं, यांना जाऊ दे, आपल्याला तर आपण तर आलोय ना. परब्रह्म झाले सावेव, स्वरूप सुंदर ज्ञान गौरव, मनोहार रूप वैभव स्वर्गीचे देव पाहू येते. म्हणून श्रीकृष्ण व भागवत म्हणजेच अवयव रूपाने अवतरले परब्रह्म आहे. आणि त्याचे सौंदर्य दाखायचं असतं कुणाला, म्हणजे काय ज्ञान वैभव जर पाहायचं असेल तर स्वर्गातील देव स्वर्ग काय करतात, ते येतात. म्हणून तो देवांचा स्तुती वादू, सव्येची उद्धवाचा निर्वेंदू, कृष्ण उद्धव महाबोधो, जेने परमानंदो संगे. म्हणून देवांची व स्तुती वचने, नंतर उद्धवाचे वैराग्य व श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला श्रेष्ठ आत्मबोध यांची परिशीलन करताना परमानंदाला उधाण येते. बघा आता काय भारी सांगितले म्हणले, देवांचे स्तुती वचन. बघा देवांनी काय केलंय, स्तुती केलेले, स्तवन केलेले भगवंतांची. ज्यावेळेस यांचा संवाद चाललाय ना उद्धवाचा आणि कृष्णाचा, त्यावेळेस स्वर्गातील देवांनी काय केलं, येऊन त्यांच्या पुष्पवृष्टी केली आणि त्यांचं स्तवन केले. त्यांचं स्तवन ऐकून, उद्धवाचं वैराग्य पाहून आणि श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेलं जे आत्मबोध आहे, ते आत्मबोधाचं जर काय केलं, विवेचन केला, म्हणजे काय विचार जर केला तर परमानंदाला उधाण येतं. म्हणजे काय येतो, पूर येतो, पूर. परमानंदाला काय येतं, असं उचमाळून येतो. परमानंद येतो का नाही उचमाळून सांगा बरं. असं आत्मबोध अंतःकरणातून काय होतं, आनंदाच्या लहरी उठतात, लहरी लाटा उठतात का नाही. तो पुढील अध्यायी कथा रसाळ सांगेन आता, अवधान द्यावे श्रोता ग्रंथार्थ निज बोधे. तीच अशी असणारी रसाळ कथा आता मी पुढील अध्यायामध्ये सांगणार आहे. आता एकनाथ महाराज म्हणतात काय करणार आहे, मी पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे की उद्धव काय प्रश्न विचारतोय, भगवंत त्याला काय आत्मबोध करतात. आणि श्रोत्यांनी काय करा, स्वतःला स्वतःचा बोध जर करून घ्यायचा असेल, मी स्वतःला स्वतःचाच बोध करण्यासाठी शब्दांचा अर्थाकडे लक्ष द्यावे. नेमकं मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, ते समजून घ्या. नाही कळलं तर परत परत विचारा मला, असं एकनाथ महाराज सांगतात. पुढे त्यांना ऐकणार, जे ऐकणार होते त्यांच्या पुढे त्यांना सांगतात. म्हणून सोय वावडे करोनी पूर्ण, तेशी उडविजे जेवी आपण, मग उडाले पण जाण आपल्या आपण संतोषी जे. मग आपण पतंग तयार करावा, तो आपणच उडवावा आणि तोच उंच उडणारा म्हणजे उडाला म्हणजे आपण संतोष मानावा. काय करायचं, आपण पतंग तयार करायचा, आपणच उडवायचा आणि आपणच आनंद लुटायचा. तसं आपलंच असणार चरित्र का नाही. म्हणजे कोणी आपण ब्रह्मस्वरूपच आहेत ना, मग आपण जगाच्या रूपाने नटलोय मायाचा अंगीकार करून का नाही. हा खेळ मागलाय आणि हे खेळाचं काय करायचं, परत आपणच आस्वाद घ्यायचा. खेळ खेळायचा आपणच, त्याचा आस्वाद आपणच घ्यायचा आणि त्यानेच आनंद व्हायचा आपण का नाही, असं सांगते ते. तेवे मज नावे कविता, करुणे सोये सद्गुरु वक्ता, येव बदवून ग्रंथार्था, श्रोते रूपी सर्वता संतोषे सोये. मग
असं असणाऱ्याप्रमाणे सद्गुरू स्वतः वक्ते झाले आणि माझ्या नावाने काव्य रचून बघा काय केलंय आमचे काही जनार्दन स्वामी तेच वक्ते झाले म्हणले. आणि हा एक आहे ना एका म्हणजे कोण एकनाथ महाराज यांच्या मुखामध्ये येऊन बसून तेच वधून घेतात. वधून घेणारे कोणी ते वधून घेतात. आणि ग्रंथाचा अर्थ त्यांनी काय केलाय या श्रोत्यांच्या रूपाने संतुष्ट होता म्हणजे वधून त्यांनी घेतलाय का नाही. म्हणजे श्रोता कोण झाले वक्ता कोण झाले जनार्दन स्वामीच आणि ऐकणारे पण कोण झाले श्रोते जनार्दन स्वामीच बघा. आणि कुणाचे लीला चरित्र वर्णन करतात त्यांचंच कुणाचं त्यांचंच लक्षात आलं का. म्हणजे जनार्दन स्वामी म्हणजे कोण त्यांचे सद्गुरू का नाही म्हणजे तो परमात्माच थोडक्यात. परमात्माच काय झाला सांगतोय तोच का नाही ऐकतोय तोच आणि सांगतोय कोणाचं त्याच सांगतोय म्हणजे कोणी सगळं इथं एकच एक परमात्मा आहे हे त्यांना सांगायचं. मग जो एकपणे विन एकला एका दुजे विन जनार्दनु सखा तेने पुढील ग्रंथ आवका विशदार्थ देखा विवंचला. मग जो एकच एक अद्वितीय असा जनार्दन बघा एकच असणारा अद्वितीय म्हणजे दुसरा नाहीच आहे तोच एक आहे सगळा असा असणारा जनार्दन सखा आहे. त्यानेच पुढील ग्रंथ स्पष्ट अर्थाने माझ्याकडून रचून घेतला आहे. तुम्ही असं म्हणताल की एकाला काय समजते तेव्हा हे सांगतो मी सांगतो तुम्हाला तुम्ही लक्ष द्या तर तसं नाही म्हणले. ते वधून घेणारे तेच येतं बोलून घेणारे कोण येतं तेच आहेत म्हणून तुम्ही त्यांचं ऐका माझं नका ऐकू. मला एकाला काय कळतंय का नाही असं लिंता घेतली त्यांनी एकनाथ महाराजांनी. मग ना तळवणी म्हणजे नम्र झाले ना तळवणी तुझे पण एका जनार्दना शरण धरुणी श्रोत्यांचे चरण पुढील अनुसंधान पावेल. द्वैत भावाला स्पर्श न करता बघा द्वैत भावाला स्पर्श करायचा नाही असं न करता हा एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण गेले आणि श्रोत्यांच्या चरणी नथ होऊन पुढील कथानक सांगणार आहेत. बघा आता काय केलं त्यांनी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण गेले श्रोत्यांच्या चरणी त्यांनी नतमस्तक झाले आणि आता त्या श्रोत्यांना कथा सांगणार आहेत. अशी नम्रता असावं लागते बरं का साधकाकडे. मग एका जनार्दन नावे देख तो नावे एक स्वरूप एक हे जाणे तो आवश्यक परमसुख सोय पावे. एकनाथ व जनार्दन ही नावे जरी दोन असले तरी त्यांचे स्वरूप एकच आहे. जर दिसायला दोन दिसतेत नावं वेगवेगळी तर पण स्वरूपाने कशी येतं ते दोघं एकच आहे. आणि हे ओळखील तो खरा सुखी होईल आणि हे ज्याच्या लक्षात येईल तोच खरा सुखी झाला. नाहीतर जर म्हणायला लागला ना ह्यो आमचा गुरु ते तुमचा गुरु मग बसा आयुष्यभर काय करत रडत आयुष्यभर कसं म्हणता येईल तेव्हा कल्पांतापर्यंत रडत बसा किती पण. एका जनार्दन शरण त्यांची कृपा परिपूर्ण पंचाध्यायी निरूपण झाली संपूर्ण. जनार्दन कृपा म्हणून एकनाथ जनार्दन स्वामींना शरण गेले आणि आता काय म्हणते इथे श्रीमद आणि जाऊन त्यांना अध्यायाचे निरूपण केले. जनार्दनचीच कृपा झाली सगळी ही त्यांच्याच कृपेने सगळं निरूपण केलं. म्हणून पुढे एकनाथ महाराज सांग इथे श्रीमद भागवते महापुराणे एकादश स्कंदे वसुदेव नारद संवादे एककारकिकाया पंचमाध्याय. अशा प्रकारे श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंद असणारा जो पंचमाध्याय म्हणजे हा 5वा असणारा अध्याय समाप्त झाला. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली.